नमस्कार, माझे नाव वेदांत गणेश परब आहे आणि आमचा हा एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यात आम्ही ठाणा आपलं जे सिटी आहे ती एक मोठी सिटी आहे आणि आता पूर्ण देशात पाहिलं तर ती साधारणतः टॉप मोस्ट सिटीज ज्या टॉप 10 पाहिले तर त्याच्यात ती येते महाराष्ट्रामध्ये. आणि आपल्या मुंबईकडे स्वतःचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे आणि ती क्लीन एनर्जी पुरवू शकते स्वतःला, एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. पण ठाण्याकडे कोणताही इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी कोणताही सोर्स नाही आहे. प्लस जे आपल्याकडे ज्या इलेक्ट्रिसिटी आपण कन्झ्युम करतो ती आपण एक तर विकत घेतो सरकारकडून, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट. तर ते कमी करून एखादी नवीन कॉन्सेप्ट तयार करायचा आम्ही प्रयत्न करत होतो. तर त्याच्यासाठी एक US मध्ये टेक्नॉलॉजी वापरली जाते, त्याला एनर्जी फ्रॅकिंग असं म्हणतात. तर त्याच्यात जे पृथ्वीच्या पोटात जे क्रॅक्स असतात त्याच्यात फ्लुइड सोडलं जातं आणि त्याच्यामुळे जे मिनरल्स असतात ते वरती काढले जातात. तर त्याच्यावरच बेस्ट एक टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप करायचा प्रयत्न केला आहे. त्याच्यात न्यूक्लिअर रिॲक्टरप्रमाणे फक्त आपल्याला काय चेंज करायचं आहे की स्टीम आहे ती त्याच्यात आपण प्लुटोनियम, थोरियम किंवा युरेनियम या एलिमेंट्सने तयार करतो, जे खूप महाग पण आहेत. प्लस त्यांची इनिशियल कॉस्ट पण जास्त असते त्या प्लांटची. प्लस जे न्यूक्लिअर वेस्ट तयार होतं ते पण खूप जास्त असतं आणि ते सिक्युअर करणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला स्टीम तयार करायची कशीही करून. तर पृथ्वीच्या पोटात जी कोअरमध्ये जी क्रशमध्ये जी हीट असते त्याचा यूज करून आपल्याला आपण स्टीम तयार करू शकतो. कारण 8000 मीटरला साधारणतः 365 डिग्री सेल्सिअस असं काहीतरी तापमान असतं आणि तेवढ्या तापमानाला साधारणतः 197 बार एवढा प्रेशर तयार येतो. तर तेवढा आपला प्रेशर हा एकदम सफिशियंट आहे की तो VA 876 CLV हा एक टर्बाईन आहे तर त्याला फिरवण्यासाठी. तर ह्या वापरून आपण जो टर्बाईन आहे तो फिरवू शकतो. प्लस तो जनरेटर आहे तो चालू होऊ शकतो आणि त्यापासून वीज निर्मिती होऊ शकते आणि ती आपण डायरेक्ट ऑन ग्रीड सप्लाय ज्याला म्हणतात ते करू शकतो. आणि ह्याच्यात एक इश्यू येईल की पाण्याचं खूप पाणी लागतं असं म्हणाल, पण न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स किंवा कोल पॉवर प्लांट्समध्ये पण हेच वापरतात, फक्त स्टीम तयार करण्याची पद्धत वेगळी आहे. तर ते पाणी सेव्ह करण्यासाठी आम्ही काय करतो की जे स्टीम टर्बाईनमधून जी स्टीम उरते तर ती कूलिंग टॉवर्स असतात त्याच्यात सोडली जाते आणि ही स्टीम आहे ती परत साधारणतः 95% स्टीम परत रिकवर करता येते. पण जी 5% स्टीम राहते ती पण प्रॅक्टिकली आपण लूज नाही करत आहे, कारण ती आपण एअरमध्ये सोडतो आणि ती कधी ना कधी म्हणजे पावसाच्या रूपात किंवा कोणत्याही रूपात आपल्याला ती परत भेटणारच आहे. तर त्यामुळे प्रॅक्टिकली लॉसेस नाही आहे. तर आता आपण बघू की ह्याचा म्हणजे असं तुम्ही म्हणाल की ठाण्याला काय फायदा आहे. तर आपला ग्लोबल वॉर्मिंग हा एक खूप मोठा विषय आहे आत्ताच्या काळात. तर COP26 COP26 ह्याच्यात त्यांनी काय केलं आहे की कार्बन एमिशन सर्वात कमी व्हावं याच्यासाठी ती एक जागतिक स्तरावर संस्था आहे. ती असे जे प्रोजेक्ट्स असतात लाईक मोठ्या लेवलला की ज्याने कार्बन एमिशन लो होतं, न्यूक्लिअर पॉवर प्लांट पण त्याच्यात पकडले जातात कारण ते खरं बघायला गेलं तर क्लीन एनर्जीमध्येच येतं. तर त्याचा वापर करून त्यांना फंड करणं किंवा त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करतं. प्लस आपल्या देशात किंवा आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या ठाण्यात असा कोणताही पॉवर प्लांट नाही आहे की ज्याला आपण त्याने फंडिंग देऊ शकतो किंवा आपलं नाव, भारताचं नाव हे जागतिक स्तरावर नेऊ शकतो. त्याच्यासाठी एक फ्री एनर्जीसाठी एक ठाण्यात आपल्याला सर्वात मोठा ॲडव्हान्टेज आहे. हे पॉवर प्लांट आपण कुठेही नाही करू शकत. त्याच्यासाठी एक थर्मल फ्लेक्स असा एक झोन असतो तर त्याच्यातच लागतं आणि त्याच्यात आपला जो भाग आहे तो समुद्र सपाटीच्या जवळचा आहे, म्हणजे समुद्रापासून जवळ आहे. त्यामुळे ती रिजन आपल्याकडे आहे आणि त्याचा वापर करून आपण हे पॉवर प्लांट तयार करू शकतो आणि आपल्या देशाचं किंवा आपल्या ठाण्याचं नाव हे जागतिक स्तरावर नेऊ शकतो. हा होता आमचा प्रोजेक्ट, ज्याला आपण हायपर डेप्थ जिओथर्मल पॉवर प्लांट असं नाव दिलेलं आहे. आतापर्यंत अशी कोणतीच कॉन्सेप्ट नाही आहे. थोडं ह्याच्यात फक्त एक चेंजेस असतात की CO2 वापरतात, पण तो पण एक रिसर्च पेपर आहे. अजून कोणतीच टेक्नॉलॉजी अशी नाही आहे जगात. तर हा होता आमचा प्रोजेक्ट.